असं नसते करत ना बेटा, काहीतरी नाही. आपल्याला खाली जायचं, आपण इकडे कुठे चाललो, खाली जायचं आपल्याला. हो हो देते, चल. गोल फिर गोल. हा टेडी बियर पाहिजे का? गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे परी अँड मामा. परी अँड मामामध्ये मी दीक्षा तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व मजेत असाल, आनंदी असाल अशी मला आशा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सो आज आम्ही आलो आहे शॉपिंगसाठी नागपूरला. तुम्ही माझा याआधीचा व्लॉग तर बघितलाच असेल. तो व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण मला सांगा. सो इथे गेम झोनमध्ये आल्यानंतर परी तिथं तारांबळ आली, कारण मी तिला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या गेम झोनला घेऊन आले आहे. याआधी मी तिला कधीही घेऊन आले नव्हते. आता तिला 5 इयर्स झाले, म्हणजे ती 5 वर्षाची झाली आहे. पण कधी असा कधी प्रसंगच आला नाही की मी तिला नागपूरला घेऊन येईल आणि नागपूरला आल्यानंतर तिला गेम झोनमध्ये स्पेशली घेऊन येईल, असं कधी झालंच नाही. सो तिने हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं. हे सगळं तिने फक्त मोबाईलमध्ये बघितलं होतं आणि हे सगळं बघताना तिला इतकी मजा आली. पण तिची एक्साइटमेंट जसं ती समोरच्या गेम्स बघत होती तशी तिची एक्साइटमेंट वाढत होती आणि तिला असं वाटतं मी हा गेम खेळू की हा गेम खेळू की हा गेम खेळू. बट सॅडली आम्ही कुठलाही गेम खेळू शकणार नव्हतो, कारण आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि आम्हाला लवकर शॉपिंग करून परत निघायचं होतं. मग जेव्हा तिला हे सगळं कळलं की आता काही आपण यातला एकही गेम बघू शकणार नाही आहोत, त्यानंतर मात्र मजा झाली. तिने जे रडायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता. आपल्याला खाली जायचं, आपण इकडे कुठे चाललो, खाली जायचं आपल्याला. हो हो देते, चल. समोर चालेल. चल 1 2 3 स्टार्ट. काय नाही होत, चल चल. ये ती घे ना, ती तुझी. हा चल चल. मग तिला काहीतरी घेऊन तर द्यायचं होतं, कारण तिचं शांत करणं जास्त आवश्यक होतं. सो मग मला हे काहीतरी न्यू दिसलं. हे होतं चॉकलेट फाउंटेन. सो मग मी म्हटलं की चला हेच घेऊयात आणि हे मग तिच्यासाठी घेतलं. तेव्हा कुठे मॅडम थोड्या शांत झाल्या आणि तिला ओके वाटलं. तोपर्यंत माझी सिस्टर पण आली होती आणि मग आम्ही तिला घेऊन निघालो शॉपिंगसाठी. सो तीच मग आम्ही आलो बर्डी, नागपूरची सीताबर्डी, आणि ही फेमस आहे शॉपिंगसाठी. तसं तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल. मी इथे ज्यावेळी हॉस्टेलला होती त्यावेळी मी प्रत्येक संडेला शॉपिंगसाठी इथेच यायची आणि फार मज्जा यायची. सो मग आम्ही पटापट शॉपिंग करून घेतली आणि सो अशी होती आमची नागपूरची शॉपिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. बाय.